या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्ये 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 नमो नमः। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पवित्र दिवसात माता दुर्गेच्या 9 अवतारांची म्हणजेच नवदुर्गेची उपासना करून आपण तिचे आशीर्वाद मिळवतो। मंडळी, हा भक्तीचा, उत्साहाचा, आनंदाचा पर्व काळ आपण विविध पद्धतीने साजरा करतो। मातेच्या वेगवेगळ्या स्वरूपात पूजा अर्चना करून आपण तिला प्रसन्न करण्यासाठी रात्रही जागवतो। भारतीय संस्कृतीत नवदुर्गांच्या अवतारांविषयी पुराण काळापासून चालत आलेल्या अनेक आख्यायिका सांगितल्या आहेत। शक्तीचे स्वरूप असलेल्या माता पार्वतीने वेगवेगळ्या प्रसंगी अवतार धारण केले असल्याचे त्यात सांगितले आहे। आज मी तुम्हाला स्कंद मातेच्या अवताराविषयी माहिती सांगणार आहे। त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर। मंडळी, भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेय याला स्कंद असे म्हटले जाते। त्यामुळेच त्याची माता पार्वतीला स्कंद माता असेही म्हटले जाते। स्कंद मातेचे स्वरूप अत्यंत विलोभनीय असे आहे। ती सिंहावर आरूढ असून तिला 4 हात आहेत। तिच्या 2 हातांमध्ये कमल पुष्प असून 3ऱ्या हातामध्ये तिचा मुलगा कार्तिकेय याला मांडीवर धरले आहे। तिचा 4था हात अभय मुद्रेत असून माता आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहे। स्कंद मातेच्या मुद्रेवर प्रसन्नता व ममता आहे। मातेच्या अवताराची ही आख्यायिका ही खूप रोचक आहे। आता आपण जाणून घेऊया या अवताराची कथा। देवीचा सती अवतार जेव्हा संपुष्टात आला तेव्हा दुःखाने उद्विग्न झालेल्या भगवान शंकरांना भौतिक जगाबद्दल विरक्ती उत्पन्न झाली। दुःखाने सर्व जगापासून दूर घोर वनात ते तपश्चर्यासाठी निघून गेले। हजारो वर्ष ते ध्यानावस्थेत राहिले। असे म्हटले जाते की त्याच काळात तारकासूर नावाच्या राक्षसाने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व असे वरदान मागितले की त्याचा मृत्यू महादेवाच्या पुत्राच्या हातानेच होईल। होणे अशक्य असल्याने तारकासूर मातला होता। त्याला कोणाची भीती उरली नव्हती। देवी, देवता, ऋषीमुनी व संपूर्ण जीवसृष्टी त्याच्या अत्याचाराने त्रस्त झाली होती। सर्व देवी देवता मदतीसाठी भगवान विष्णूकडे गेल्यावर त्यांनी हिमालय कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला असल्याचे सांगितले। त्यामुळे देवर्षी नारदांनी पार्वतीला तपश्चर्या करून भगवान शंकरांशी विवाह करावा असे सुचवले। कालांतराने शिव पार्वती विवाहानंतर पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकरांनी पंचमहाभूतांना शक्ती सोबत जोडून एक शक्तिपुंज तयार केले। असे सांगितले जाते की त्याला सरोवरापर्यंत वाहून नेत असताना अग्नीकडून तो खाली सांडला। 6 कृतिकांनी स्वतःच्या गर्भात त्याचे रक्षण केले। त्यानंतर त्या 6 भागांमधून म्हणजेच तुकड्यांमधून जे बाळ जन्माला आले त्यालाच आपण कार्तिकेय स्वामी असे म्हणतो। त्यांना स्कंद असेही म्हटले जाते। दक्षिणेत स्वामी कार्तिकेय यांनाच मुरुगन म्हटले जाते। त्यांची असंख्य मंदिरे दक्षिण भारतात बघण्यास मिळतात। अशा पद्धतीने स्कंदाच्या म्हणजेच कार्तिकेयाच्या जन्मानंतर अत्यंत आनंदित होऊन देवी देवतांनी तारकासुराचा वध करण्यासाठी त्यांची प्रार्थना केली। असे म्हटले जाते की स्कंद मातेनेच कार्तिकेय यांना युद्ध परीक्षण दिले। तारकासुराचा वध करून स्वामी कार्तिकेय स्कंद म्हणून प्रसिद्ध झाले, तर माता पार्वती स्कंद माता म्हणून प्रसिद्ध झाली। आता आपण जाणून घेऊया पूजा विधी व पूजेचे महत्त्व। नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंद माता स्वरूपात देवीची पूजा अर्चना केली जाते। देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली जातात। चरयुक्त खीर, पिवळ्या रंगाची मिठाई आणि केळ्यांचा प्रसाद मातेला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो। असे म्हटले जाते की संतान प्राप्तीसाठी ही स्कंद मातेची उपासना व प्रार्थना केली जाते। कुटुंबाच्या सुख शांतीसाठी, कल्याणासाठी, आनंद व विजय प्राप्तीसाठी ही स्कंद मातेची उपासना केली जाते। सजीव सृष्टीला नवचैतन्य देणारी, सांभाळणारी, कल्याणकारी माता म्हणून स्कंद मातेला पूजले जाते। मंडळी, आपल्या सर्वांवर ही स्कंद मातेची अशीच कृपा सदैव राहो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा। धन्यवाद।